मुंगीपासून महात्म्यापर्यंत सर्वत्र तोच एक आहे, दुसरं कोणी नाही. त्यामुळं मुंगीसुद्धा चिरडली जाऊ नये इथपर्यंत तर आपल्याला कल्पना नेता येते. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पलीकडे जातात. ते म्हणतात की मी इतक्या सावधपणाने पाऊल टाकतो की एखाद्या मातीच्या छोट्या ढेकळाच्या आड एखादा किटाणू जर विश्रांती घेत असेल तर माझ्या चाहुलीने त्याची विश्रांती मोडू नये, कारण का त्यातही परमात्मा आहे. त्यामुळं आता आपल्यावर जबाबदारी काय आली तर आपल्या लग्नातले भोंगे जरा हळू आवाजात लावायचे. दुसरा आपला टी व्ही आहे तो शेजारच्यानी त्याचा टी व्ही म्यूट करूनच समजून घेतलं पाहिजे सिरियलचे डायलॉग, असं नाही. आपल्याला ऐकू यावं एवढाच आवाज ठेवायचा. तात्पर्य असं की ध्वनी प्रदूषण आपल्या हातून होता कामा नये. माऊली जरी इतकं सावधपणे वागतात तर आपण कोण आहे. मग मी पाण्याकडून काय शिकलो तर मी असं आचरण करेन की ज्यामुळे सगळ्यांना शीतलता आणि तृप्तता प्राप्त होईल. बोलती जे अर्णव पीयूषांचे, ऐसी बानी बोलिए जो मन का आपा खोय, अपना तन शीतल करे और उनको सुख होय. मी असं आचरण करेन, असं बोलेन. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जायचा. माझं बोलणं इतकं गोड असलं पाहिजे. गोड म्हणजे सत्य आणि गोड. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. तुम्हाला काही अक्कल नाही असं म्हणू नाही सत्य असलं तरी. मग असं म्हणावं मी तुम्हाला समजावून सांगण्यात असमर्थ आहे. त्याचा अर्थ तोच ना की तुम्हाला अक्कल नाही आहे, मी इतकं सांगतोय तरी कळत नाही. पण अक्कल नाही असं म्हणू नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. माझ्याकडून कोणाला क्लेश होऊ नये इतकं तरी बघितलं पाहिजे. आचरणाने, बोलण्याने तर होऊच नाही, आचरणाने. पण ह्याच्यामध्ये तारतम्य ठेवलं पाहिजे, नाहीतर मग आपल्याला विकून खातील लोक. तर इतकं बेसावध. आपण लक्षात घ्या, आपण प्रापंचिक आहोत, आपण संन्यासी नाही आहोत, आपण पूर्ण विरक्त नाही आहोत. जैन दर्शनामध्ये असं सांगितलंय की मुनींसाठी जो आचार धर्म आहे तो श्रावक श्राविकांसाठी नाही आहे. श्रावक श्राविकांनी प्रपंचाचा विचार करून आचार धर्म करायचा आहे. मग त्यात अहिंसा करावी, सत्य करावं, अपरिग्रह करावं, ब्रह्मचर्य पाळावं, जे काही पंचरत्न तीर्थंकरांनी सांगितले त्याचं पालन करावं. पण मूलतः आपण श्रावक श्राविका आहोत, आपण संसारी आहोत. तर तारतम्य बाळगायचं. म्हणून समर्थही वाचावेत आणि ज्ञानेश्वरही वाचावेत. दोन्ही वाचलं की मग तोल राहतो. ज्ञानेश्वरही वाचावेत, समर्थही वाचावेत, तुकोबाराही वाचावेत, मग आणखीन तोल राहतो. म्हणजे सगळे संत वाचावेत. आणि सगळे संत जो वाचेल तो आयुष्यात वाचेल, नाही तर मरेल. आपल्याला पुढे मी माझा गुरु केला अग्नी. अग्नीकडून मी शिकलो तेजस्विता. स्ट्रेट अँड सिम्पल तेजस्विता मी अग्नीकडून. मी चंद्र, चंद्राकडून काय शिकलो तर चंद्र कलेकलेने घटतो, कलेकलेने वाढतो. पण चंद्रनेस, चंद्रपणा, चंद्रत्व ते तसंच आहे ना. म्हणून मी चंद्राकडून काय शिकलो तर क्षय आणि वृद्धी हे देहाचं लक्षण आहे, आत्म्याची स्थिती बदलत नाही. त्यामुळं मी चंद्राकडून ते शिकलो. सूर्याकडून मी काय शिकलो की स्वीकार सगळ्याचा करायचा आहे. जे काय सूर्य पाणी घेताना डबक्यातला आहे का, गटारीतला आहे का, समुद्रातला आहे का, नदीतला आहे असा विचार करत नाही. ते सगळं स्वीकारतं आणि सगळं स्वीकारतं आणि स्वतःच्या संस्कारांनी ते शुद्ध करून सर्वांना देतं. म्हणजे मी जे काही स्वीकारतो आहे ते माझ्यासाठी नाही आहे. मी मिळवेन आणि मी त्यागेन. मी जे मिळवेन ते देईन. देण्यामध्ये धर्म आहे, हे सूर्याकडून मी शिकलो. मी कबुतराकडूनही शिकलो की आसक्तीने गडबड कशी होते. एका झाडावर कबूतर, कबुतरी, तिची पिल्लं असतात. पारधी एक जाळं टाकतो, त्या जाळ्यात पिल्लं अडकतात. मग त्या पिल्लांना सोडवण्यासाठी म्हणून ती कबुतरी उडी घेते. पिल्लांविषयीची आसक्ती आहे म्हणा, प्रेम आहे म्हणा, त्यामुळं कबुतरी अडकते. आपली पिलं आणि आपली सखी अडकली म्हणून कबूतरही उडी घेतो, तोही जाळ्यात अडकतो.
एरवी दोघांवर सौदा पटला असता चौघं जाळ्यात सापडले. ह्याचं मूळ कारण अवधूत सांगतायत की आसक्ती आहे. तसा आसक्ती होता कामा नये. हे मी कबुतराच्या या कुटुंबाकडून शिकलो. मी अजगराकडून काय शिकलो, तर अजगर आपल्या उपजीविकेविषयी, उदरभरणाविषयी उदास आहे. तो फार धडपड करत नाही. मस्त आहे. आणि दुसरं म्हणजे तो इतके कमी श्वास घेतो की तो दीर्घायुष्य होतो. आता इथे परत योग आला, प्राणायाम आलं, सगळं आलं. आपल्यावर काहीही घडलं आपल्या बाबतीत तर जी आपली पहिली प्रतिक्रिया असते त्याचा परिणाम श्वासावर होतो. म्हणजे एकदम मी घाबरलो तर धडधडते ना छाती, तर छातीचं धडधडणं म्हणजे काय आहे, तर श्वासाचा जो एक निर्धारित वेळ आहे, एक किती घ्यायचे मिनिटाला, 60, 160, 200 जे काही आहे, घाबरलो की त्याची गती वाढते. आनंद झाला तरी गती वाढते, राग आला तरी गती वाढते, उत्तेजना झाली तरी गती वाढते. मग ही गती वाढल्याने काय होतं, श्वास खर्च होतात. आपल्याला जन्माला घालताना परमेश्वरांनी श्वासाचं कॅश क्रेडिट दिलंय. सांगितलंय की तुला इतके कोटी श्वास आहेत. आता ते कॅश क्रेडिट कशासाठी खर्च करायचं? व्यवसायाच्या वाढीसाठी करायचं की पोरांच्या हौशीसाठी करायचं? व्यवसायासाठी केलं तर लवकर लवकर कॅश क्रेडिटमधनं बाहेर येऊ शकतो आपण, म्हणजे त्याच्यात भरू शकतो पैसे, व्याज कमी लागतं. पोरांसाठी खर्च केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासारखी अवस्था होते की तगाईचं कर्ज काढायचं आणि पोरीचं लग्न करायचं. कसं काय त्यातून बाहेर येणार? मग शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे वगैरे, मग ते सुरू होतं सगळं. लक्षात घेऊया आपण, 1 कोटी श्वास माझे आहेत. मी चिडलो की अदरवाईज त्या चिडण्याच्या काळातल्या 10 मिनिटात ते जर 100च खर्च होणार असतील तर 500 खर्च होतात. मग असे जर मी फालतू गोष्टींमध्ये श्वास खर्च करत राहिलो तर एरवी मी जे 100 वर्ष जगणार होतो तो 60लाच मरतो, 70लाच मरेन, 80लाच मरेन, कारण का मी श्वासाचं क्रेडिट खाली खाली आणलं. म्हणून मी काय शिकलो अजगराकडून, तर उदरभरणाची चिंता करायची नाही, 1, आणि 2, इतके संथ गतीने श्वास घ्यायचे. हळूहळू ध्यान करताना, प्राणायाम करताना श्वासांची गती कमी 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 करत नाहीत. इतकी कमी केली पाहिजे की श्वास चालू आहे की नाही चालू आहे हे कळलं नाही पाहिजे. तर आपली दीर्घायुष्य तर होतच आणि आणखीनही काही फायदे होतात. मग मी ते शिकलो त्याच्याकडून. मी समुद्राकडून काय शिकलो, तर जे काही वादळं येतात आयुष्यात ती बरोबर आहेत. समुद्राच्या तळामध्ये काही हालचाल होत नाही. काल आपण कृष्णमूर्तींचं पाहिलं की काहीतरी घडणार आहे सभोवार, घडू द्यावं. आपलं इथलं आहे ना शांत ठेवावं, बाहेर काही वाटेल ते घडो. हे मी समुद्राकडून शिकलो. मी पतंगाकडून काय शिकलो, तर पतंगामध्येही एक आसक्ती आहे. त्या आसक्तीमध्ये तो स्वतःचं नुकसान करून, पतंग म्हणजे काहीच नाही आहे, पतंग तो किडा ज्योतीवरती झडप घालणारा. मी त्याच्याकडून काय शिकलो की आसक्तीमुळे तो त्याचा प्राण तर गमावून बसतोच, पण दुसऱ्याचाही प्राण घेतो, म्हणजे ज्योत पण विझते. त्यामुळं मी तसं करणार नाही. पतंगाकडून शिकलो की मी अनासक्त. मी भ्रमराकडून शिकलो, भुंग्याकडून, की मी आस्वाद घेईन पण संग्रह करणार नाही. यालाच तीर्थंकरांनी अपरिग्रह म्हटलं. मी संग्रह करणार नाही, कारण का भुंगा हातात घेऊन कुठे तर मध घेऊन जात नाही ना. कारण संग्रह करण्याचाही काय होतं ते पुढे त्यांनी सांगितलं आहे. तर मी भ्रमराकडून शिकलो की मी असंग्रही राहिलं पाहिजे. मी खूप साठवत राहिलो तर काही उपयोग नाही, आनंद नाही मिळत. पुढे जाऊन ते असं म्हणतात की मी हत्तीकडून शिकलो की स्पर्शासाठी लालचावलेलं असणं बरोबर नाही. त्याचंही मी उदाहरण परवा सांगितलं की हत्तीचा सर्वात आनंदाचा विषय असतो त्या आपल्या देहांचं घर्षण करत राहतात, त्या अंगाला अंग घासण्यात. उदाहरणही दिले की हल्ली नवपरिणतसुद्धा असंच जडपणा बुद्धीचा दाखवतात. आणि हल्ली एक नवीन फॅशन सुरू झाली की मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर हाय करून एकमेकाच्या गळ्यात गळे घालतात.
ते इतक्या सहजतेने जो एकमेकाच्या गळ्यात गळा घालतो तो गळा कापूही शकतो हे विसरता कामा नये. हे मुलं मुलींना नीट समजावून सांगितलं पाहिजे आपण. मला लंडनच्या मेट्रोतलं एक वाक्य फार आवडतं, अंडरग्राऊंडमधलं. तर तिथे प्रत्येक स्टेशनवर गेलं ना एक अनाऊन्समेंट असते, माइंड द गॅप, माइंड द गॅप. ती जी जुनी मेट्रो आहे आणि प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये गॅप असतो, तर जरा धांदरटासारखं गेलो तर आपण पडू शकतो. तर तिथे अनाऊन्समेंट होत असते, माइंड द गॅप, माइंड द गॅप, माइंड द गॅप. आणि हे मला वाटतं यशाचं रहस्य आहे. आपल्या मुलामुलींना शिकवलं पाहिजे, माइंड द गॅप. देअर मस्ट बी गॅप, देअर मस्ट बी सेफ डिस्टन्स. आणि मग मग तुम्ही जगात काही आनंद घ्या. ओके. बघा, भागवतातलं एकही प्रसंग असा नाही की जो आपल्या जीवनाशी जोडत नाही. हे जर नुसतं कोरडं तत्वज्ञान असतं ना तर इतकी शतकं ह्या देशाने वेळ वाया घालवला नसता. ते मस्त बांधलं असतं, चांगल्या वस्त्रात देवघरात ठेवलं असतं, हळदी कुंकू व्हायला असतं आणि पाया पडला असतं. पण मोस्ट प्रॅक्टिकल अप्रोच देतं भागवत. भागवत, रामायण, महाभारत सगळं. पण आपल्या मध्येच एक खुळ्यासारखा विचार, महाभारत घरात नाही ठेवायचं. तर न ठेवता घडत नाही का महाभारत? चहात पडलेल्या साखरेवरून महाभारत होतं. ग्रंथ ठेवले. उलट महाभारत ही विलक्षण गोष्ट आहे. म्हटलं जातं असं, तरुणपणामध्ये महाभारत वाचावं, मध्यम वयामध्ये रामायण वाचावं आणि प्रौढावस्थेमध्ये भागवत वाचावं. कारण का, महाभारत तुम्हाला प्रेरणा देतं जगायला. तरुणपणामध्ये तुम्ही तिकडे जर जप बीप करत बसतो म्हणाला, काम कोण करेल? जप करायचा आहे, देव मस्तकी धरावा. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे, अवघा हलकल्लोळ करावा. सर्व करावं परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. त्यामुळं तरुणपणामध्ये महाभारत सगळं आहे त्याच्यात. मधल्या अवस्थेमध्ये रामायण आणि थोडं प्रौढ झालं की भागवत. प्रौढ, म्हातारं मग आता दिसत नाही, भिंग घेऊन असं बसलंय, कोणी देईल का रे उघडून? तर काय घर देता का घर? आपला आपल्याला वाद. आणि ज्याला भागवत कळालं त्याचा प्रपंच सुखीच झाला. असो. तो पुढे म्हणतो, मी मधमाशींकडून मधमाशांसारखंच मध गोळा करणाऱ्या पारध्याकडूनही शिकलो. मधमाशा काय करतात? जन्मभर फुलातला मध गोळा करतात, आस्वाद किती घेतात. तर जो कंजूशी करतो आणि साठवून ठेवायचा विचार करतो त्याच्या प्रारब्धात काय येतं? तर मेहनत करून मधमाशा मध गोळा करतात, ऐन वेळा आलेला पारधी मोहळ घेऊन जातो. त्यामुळं जर काहीच न करणाऱ्याला फायदा मिळणार असेल तर त्या संग्रहाचा त्या काय उपयोग आहे? हे मी त्या मधमाशांकडून शिकलो. हरिणांच्याकडून शिकलो की जशी देह लुब्धता असू नये हत्तीसारखी, तशी नादलुब्धताही असू नये. याचंही मी उदाहरण दिलं होतं. त्या नादाने इतकं वेडं होतं हरिण की ते शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये सापडतं. माशाकडूनही मी शिकलो की जे आपल्याला आकर्षण करणारं वाटतं आहे ते आघात करणारं नाही ना, हे समजलं नाही तर पाऊल जपून टाकावं. गळाला दिसणारं खाद्य हे आकर्षण वाटलं म्हणून मासा गेला आणि मासा गळ्यामध्ये फटला आणि प्राण गमावून बसला. तर आसक्ती आकर्षणाविषयी सावध असलं पाहिजे. मी एका पिंगला नावाच्या वेश्येकडून सुद्धा शिकलो की ती रोज संध्याकाळी पुरुषांची प्रतीक्षा करत बसायची, ग्राहकांची प्रतीक्षा. पराकोटीची धनलालसा असल्यामुळं आणि तिच्याकडे सेलेबल प्रोडक्ट स्वतःचं बॉडी आहे, तर ती ते करते आणि पैसे मिळवते. पण मग ती असं जेव्हा ती थोडीशी वयस्क होते म्हणा, शरीराचं जे काही आहे तर्क कसाही करत, तेव्हा ती प्रतीक्षा करते पण ग्राहक येत नाही. आणि मग तिला एक भान येतं की मी कोण्या पुरुषांची प्रतीक्षा करत बसले. याही स्थितीत आणि कोणत्याही स्थितीत माझा स्वीकार करणारा जो पुरुष आहे तो परमपुरुष आहे, त्याचा मी कधी आयुष्यात विचारच केला नाही. आणि केवळ ओरबडण्यासाठी, सुखासाठी माझ्यापर्यंत येणारे किंवा मी ज्यांना बोलवत होते त्यात मी काही फार मोठी साधू नव्हते, मलाही पैसे पाहिजेच होते.
असा विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिच्या मनात एक क्षणी निर्णय झाला की या सगळ्या आशापाशातून जर तुटायचं असेल तर वैराग्य हीच एक तलवार आहे की जे हे पास तोडू शकते. मी त्या वेश्येकडून विषयांची आस सोडून अनासक्त कसं व्हायचं, विरक्त कसं व्हायचं हे शिकलो. टिटवीकडून पण मी शिकलो. एक टिटवी असते, तिला एक मासाचा तुकडा मिळतो आणि ती घेऊन जाताना तिच्या मागे ससाणे लागतात. तर ती चुकवायचा प्रयत्न करते, पण ते आता आणि तिच्या लक्षात येतं की चोचीतला एक मासाचा तुकडा सांभाळायचा असेल तर हे ससाणे आपल्याला फाडून खाणार, तर त्यांना डबल मेजवानी. म्हणून ती काय करते, तोंडातला मासाचा तुकडा टाकून देते, ससाणे तिकडे जातात. अवधूत असं म्हणतात की मी तिच्याकडून हे शिकलो की जे काही निरर्थक आहे ते पकडून ठेवून जर मी प्रापंचिक संकट बोलवत असेन तर बेस्ट वे टू लिव्ह दॅट, सोडून दे तोंडातनं. म्हणजे ज्यामुळं माझ्यावरती संकट येत आहेत अशा सगळ्या गोष्टी मी काय एवढ्या प्रतिष्ठेच्या लावून धरल्या, सोडून देऊ आपण. आणि त्या सोडून दिल्या तर मी संकटातून वाचू शकते. मी लहान मुलाकडून सुद्धा शिकलो. लहान मुलामध्ये काय आहे तर लहान मुलामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, निरागसता तर पाहिली आपण, मानापमानाची चिंता नाही. सकाळी बाबा ऑफिसला निघाले घाईत आणि ते काहीतरी बोलायला आलं तर बाबा त्याला ढकलतात, घाई झाली माझी लोकल मिस होईल, बाजूला हो, ते येतं. आणि जेव्हा निवांत होतात ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना असं वाटतं की उगाचच लेकराला आपण सकाळी झिडकारला, त्यांचं मन त्यांना खात राहतं. ते म्हणतात की आता घरी गेलं ना त्याच्याशी जरा, आणि ते घरी येतात तर अजून दारातून पाऊल टाकायच्या आधी पोरगं पळत पळत जातं, बाबांना मिठी मारतं. ती विसरून गेलं आपल्याला सकाळी झिडकारलं होतं, आपण मात्र लक्षात ठेवतो.